आता बातम्या पाहूयात विस्ताराने। 23 नगरपालिका नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। 16 जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायतींसाठी मतदान पार पडतंय। न्यायालयीन प्रकरणामुळे स्थगित झाल्या होत्या या निवडणुका। आता सर्व नगरपालिका नगरपंचायतींची मतमोजणी ही उद्या होणार आहे। 23 नगरपालिका नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। चोख बंदोबस्त मतदान केंद्रावर पाहायला मिळतोय। तर उद्या सर्व नगरपालिका नगरपंचायतींची मतमोजणी ही होणार आहे। 16 जिल्ह्यातील 23 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्य पदांसाठी आणि 76 नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील 154 सदस्य पदांच्या जागांसाठी आज या ठिकाणी मतदान हे पार पडत आहे। न्यायालयीन प्रकरणामुळे आता निवडणूक स्थगित झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतचे अध्यक्ष, सदस्य आणि काही ठिकाणी केवळ सदस्य पदांसाठी मतदान होत आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। आपले प्रतिनिधी पुण्याहून चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत, तर वाशिमहून सुद्धा आपले प्रतिनिधी गोपाळ व्यास आणि गोविंद साळुंखे हे सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत। मी आधी पुण्यामध्ये चंद्रशेखर यांच्याकडे जाईल। चंद्रशेखर, आपण पाहतोय यावेळी आता मतदानाला सुरुवात झालेली आहे, मात्र काही या ठिकाणी पोलिसांकडून आपल्याला अडवणूक करण्यात आली होती। सध्याची काय परिस्थिती आहे? नीलम, खरं तर पोलिसांना या संदर्भातली माहिती नव्हती की पत्रकारांना जिथपर्यंत प्रवेश दिला जातो त्या संदर्भातले जे निवडणूक आयोगाचे जे गायडन्स आहेत या सगळ्याची त्या पोलिसांना अनभिज्ञता होती। आणि आपण जर पाहिलं तर सध्या मतदान जे आहे ते सुरळीत सुरू झालेलं आहे। 7:30 वाजल्यापासून हे मतदान जे आहे ते पुण्यातील फुरसुंगी देवाची उरळी या नगर परिषदेसाठी सुरू झाले। माझ्या पाठीमागं बघू शकताय या ठिकाणी मतदार केंद्रावरती मोठ्या प्रमाणात रांगा आपल्याला दिसत आहेत, परंतु काही जी, आपण पाहतोय या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदान केंद्रावरील ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यातील आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत, तर शिर्डीहून आपले प्रतिनिधी साळुंखे हे जोडले गेलेले आहेत। सध्या तिथली काय परिस्थिती आहे, कशा प्रकारची या ठिकाणी लढत पाहायला मिळते? नीलम, आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 4 नगर परिषदच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलल्या होत्या आणि त्यापैकी आज 4ही नगर परिषदच्या निवडणुका ज्या आहेत ते सुरू आज जे आहे त्याचं मतदान जे आहे ते पार पडणार आहे। आणि उत्तर नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर कोपरगाव मध्ये म्हणजे 3 पिढ्यांचा संघर्ष जो आहे तो पाहायला मिळत आहे। आशुतोष काळे आणि त्यानंतर या ठिकाणी जे कोल्हे आहे यांचा संघर्ष जो आहे तो पाहायला मिळत आहे। आणि नेवाशामध्ये जर पाहिलं तर माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी क्रांतिकारी शेतकरी जो त्यांचा पक्ष आहे त्याकडून त्यांनी पॅनल उभा करून मैदानात उतरले आहे। आणि आमदार जे आहे ते विठ्ठलराव लंगे हे देखील मैदानात उतरले आहे। यांचा संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि देवळालीमध्ये जर पाहिलं तर माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली आहे। शेतकऱ्याचा मुलगा आणि एक शिवसैनिकाने शिवसेनेचा पॅनल जो आहे तो उभा केला आहे। आणि काल जर पाहिलं तर एकनाथ शिंदे जे आहे यांची सभा या ठिकाणी पार पडली आहे। त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर चंद्रशेखर कदम आणि माजी नगराध्यक्ष यांची प्रतिष्ठा पणाला लावली। आणि या ठिकाणी अगदी एक शिवसैनिक जो आहे त्यांनी पॅनल उभा करून या ठिकाणी मोठ्या दिग्गज नेत्यांना आव्हान जे आहे ते दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जी, आपले प्रतिनिधी वाशिमहून गोपाळ व्यास आपल्यासोबत जोडलेले आहेत। वाशिमची काय सध्या परिस्थिती आहे? मतदानाला सुरुवात झाली आहे, मतदान केंद्रावर कशा प्रकारे या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते? नक्कीच नीलम, वाशिम जिल्ह्यातील आज वाशिम नगर परिषद आणि रिसोड नगर परिषदच्या 2 सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे आणि मतदानाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। या ठिकाणी जे चित्र पाहिलं तर भाजप वर्सेस हॅलो जी हॅलो या ठिकाणी चित्र पाहिलं तर भाजप वर्सेस उभाटा अशी लढत होणार आहे। आणि मतदार जो आहे तो कोणाला मतदानाचा आपला उद्याचा गुलाल कोणावर उधळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
जी, आपले प्रतिनिधी चंद्रशेखर आपल्यासोबत जोडलेले आहेत. चंद्रशेखर, पुण्यामध्ये आपण पाहतोय मतदान केंद्रावरती आता गर्दी पाहायला मिळते. मतदानाला सुरुवात झालेली आहे. कशा प्रकारे या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे? नीलम, गेल्या अर्धा तासापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे. माझ्या पाठीमागं बघू शकताय पुरसुंगी देवाची उरळी या नगर परिषदेसाठी हे मतदान सध्या होत आहे. एकूण जे आहेत ते 32 जागासाठी या ठिकाणी जी आहे ती निवडणूक होत आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला आता गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली दिसत आहे. आणि हे पुण्यातील भेकराई माता प्राथमिक विद्यालय जे आहे त्या ठिकाणची ही सगळी गर्दी मी आपणास दाखवत आहे. काही नागरिक जे आहेत या ठिकाणी मतदानामध्ये नाव शोधताना दिसत आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर या ठिकाणी जे आहेत काही रिकामे लोक सुद्धा बऱ्याच वेळापासून या ठिकाणी थांबलेले आपल्याला दिसत आहेत. कोणतंही कारण नसताना जे आहे ते या ठिकाणी अनेक जे आहेत ते मतदानाच्या नावाखाली या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी एकूण जे आहेत ते 32 जागा ज्या आहेत तर नगर सेवकाच्या या ठिकाणी आहेत आणि या जागेसाठी तब्बल 100पेक्षा अधिकचे उमेदवार जे आहेत ते उभे राहिलेले आहेत. आणि नगराध्यक्ष पदासाठी जी एक जागा आहे त्यासाठी एकूण 7 जे आहेत ते उमेदवार उभे राहिलेले आहेत. आपण पुन्हा एकदा बघू शकतो त्या ठिकाणी थोडासा आपल्याला या ठिकाणी गोंधळ सुद्धा पाहायला मिळत आहे. कारण ज्या पद्धतीनं नाव जे आहे ते वेगळ्या बूथवरती आणि मतदान करण्यासाठी जे ते वेगळ्या बूथवरती अनेक मतदारांना जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. थोडासा या ठिकाणी गोंधळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नागरिक जे आहेत मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर आलेले आपल्याला दिसत आहेत. आणि अशा पद्धतीनं जे काय इतर मतदानाच्या नावाखाली सुद्धा इतर जे काही नागरिक अशा पद्धतीनं थांबलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काय भावना आहे तुमची मतदान केलात? काय इथे पाण्याची सुविधा व्हावं, रस्ते व्हावं, पाण्याची सुविधा, त्याच्यानंतर पहिल्यांदा मतदान केलात, काय भावना आहे? नगर परिषदेसाठी पहिल्यांदा मतदान होतंय. नगर परिषदसाठी पहिल्यांदाच माझ्या याच्यात इलेक्शन होत आहे. पाण्याची समस्या म्हणजे नवीन ठीक आहे, लाईट आपण बघू शकतो त्या ठिकाणी काही समस्या घेऊन जे आहेत ते मतदान करण्यासाठी नागरिक आलेले दिसत आहेत. परंतु बराच वेळ आपण बघतो या ठिकाणी जी गर्दी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहेत. काही नागरिक जे आहेत ते थांबलेले आपल्याला पाहायला दिसत आहेत. परंतु मतदान करण्यासाठी रांगेमध्ये न दिसता या ठिकाणी जो आहे तो जो व्हरांडा आहे त्या व्हरांड्यामध्ये अनेक जी जे मतदानाच्या नावाखाली जे थांबलेले दिसत आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. नीलम, जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.